तुम्हाला एक सांगू, राम जयंती आहे, मी रामाचा सेवक आहे. माझा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे राम ज्या प्रकारे राम जनतेसाठी लोकांसाठी त्यांनी झटलाय, आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी. त्यासाठी जर उद्या लोकसभाचे परत सत्ता BJPची येणार आहे, त्या इथला खासदार असला तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल. उमेदवारी अर्ज केव्हा दाखल होईल? 19ला सकाळी 11 वाजता. संजय राऊत यांनी जोरदार टीका केलेली आहे, ते याबद्दल काय हो तुम्ही संजय राऊत काय टीका केली? नाही तुम्ही बोला, ती टीका तुम्हाला वाटते का योग्य? नाही बोला, वाक्य सांगा. नाही सांगा ना, काय 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 बोला ना. काय बोलतो ते काय, ते 200 जागा मिळणार नाही, ते तडीपार वगैरे काही कशाला तुम्ही दाखवता? आपल्या पंतप्रधानाबद्दल मीडिया थ्रू जे दाखवता, तुम्हाला आधी काय वाटलं तो वेडा झालाय तो आणि उद्धव ठाकरे काही बोलतात आणि तुम्ही काय म्हणून दाखवता मला कळत नाही. ते बाजूला राहतील, उद्या तुम्ही आमच्यापर्यंत बदनाम करता, केसेस तुमच्या विरुद्ध होती. इंडिया आघाडीचा जो जाहीरनामा आहे नाडे कॉपी आहे, देऊ का तुम्हाला? त्यामध्ये त्यांनी अनेक वचनं दिली आहेत. अरे वचन सत्ता जे ना, आज त्यांचे सगळे म्हणजे शरद पवार 3, उद्धव ठाकरे 5, राहुल गांधी 50, 58 झाले. आमचे 303 आजच आहे. आम्ही 400 पार करायला निघालो आहे. पुढे जवळपास तरी आहेत का हो? कशी सत्ता येणार? त्यामुळे हे थापाड आहे. खाली एवढं हे देऊ, 1 लाख देऊ, अमुक देऊ, काही देऊ शकत नाही आणि ती क्षमता नाही. काँग्रेसची सत्ता होती ना, का नाही दिलं हो? 65 वर्ष जास्त काळ होता, का नाही दिलं? याच्यातलं का नाही केलं? तुम्ही विचारा ना. हे 54 योजना मोदीने दिल्या, त्यातल्या 5 तरी त्यांच्या राजवटीत दिल्या का ते? मग उमेदवारी केव्हा जाहीर होईल? उद्यापर्यंत, सकाळपर्यंत. आपलंच नाव असेल. हा? गोड बातमी आपल्याकडून मिळेल. नाही, तुम्ही पार्टी देणार असेल तर तुम्हाला फोन करून सांगतो मी. हा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.